नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे ज्ञान्स फुटप्रिंट्स या चॅनलवर। आज आपण सगळे एक विशेष दिवस साजरा करत आहोत, विश्व छायाचित्रण दिन 2025। यावर्षी हा सुंदर सोहळा फोटोग्राफी वेलफेअर असोसिएशन सोलापूर यांनी मोठ्या उत्साहात आयोजित केला आहे। छायाचित्रण म्हणजे फक्त फोटो काढणे नव्हे, तर तो आहे भावना टिपण्याचा प्रवास, आठवणी जपण्याची कला आणि अशा गोष्टी सांगण्याचे माध्यम ज्या अनेकदा शब्दात सांगता येत नाहीत। आजचा हा उत्सव प्रत्येक विश्व छायाचित्रण दिनाचे महत्त्व। दरवर्षी 19 ऑगस्ट रोजी जगभरातील छायाचित्रकार एकत्र येऊन हा दिवस साजरा करतात। हा दिवस केवळ छायाचित्रणाच्या शोधाची आठवण करून देत नाही, तर छायाचित्रांच्या सामर्थ्याचा उत्सव देखील आहे। इतिहास जतन करण्यापासून ते संस्कृती टिकवण्यापर्यंत आणि नवी पिढीला प्रेरणा देण्यापर्यंत छायाचित्रण ही एक अशी भाषा आहे जी जगातील प्रत्येकाला समजते। आज सोलापूरमध्ये फोटोग्राफी वेलफेअर असोसिएशनने तरुण आणि अनुभवी अशा सर्व छायाचित्रकारांना एकत्र आणून या सामर्थ्याचा गौरव केला आहे। सोलापूरमधील सोहळा कार्यक्रमाची सुरुवात झाली वरिष्ठ छायाचित्रकारांच्या मनस्पर्शी अनुभवांनी। त्यांनी आपला प्रवास सांगितला, कसे त्यांनी छोट्या कॅमेऱ्यापासून सुरुवात करून आज आधुनिक डिजिटल साधनांवर प्रभुत्व मिळवले। त्यांच्या शब्दांमध्ये होती मेहनतीची, संयमाची आणि कल्पकतेची शिकवण। यानंतर एक अप्रतिम छायाचित्र प्रदर्शन झाले, ज्यात संघटनेच्या अनेक सदस्यांची निवडक छायाचित्रे दाखवण्यात आली। निसर्गातील सूर्योदयाचा सोनेरी प्रकाश असो, निरागस मुलांचे खेळ असोत, सांस्कृतिक सण असोत किंवा वन्यजीवांचे चित्रीकरण, प्रत्येक फोटो एक कलाकृती होती। प्रत्येक छायाचित्रामागे दिसत होती भावना, परिश्रम आणि कल्पनाशक्ती। हा अनुभव फक्त डोळ्यांसाठीच नाही, तर हृदयासाठीही आनंद देणारा होता। मित्रांनो, छायाचित्रणाचे खरे जादू हे कॅमेऱ्यात नसते, तर तो कॅमेरा हातात धरलेल्या व्यक्तीच्या दृष्टिकोनात असते। एक साधं छायाचित्र ही प्रेम, धैर्य, संघर्ष किंवा आशा यांची गोष्ट सांगू शकते। आजच्या कार्यक्रमात अनेक तरुण छायाचित्रकारांनी सांगितले की छायाचित्रणाने त्यांना आत्मविश्वास दिला, आर्थिक स्वावलंबन दिले आणि आयुष्यात एक ध्येय दिले। त्यांचे अनुभव ऐकून हे स्पष्ट झाले की छायाचित्रण ही फक्त आवड नाही, तर एक प्रचंड संधी देणारी व्यावसायिक दुनिया आहे। या विश्व छायाचित्रण दिनानिमित्त माझा सर्व छायाचित्रकार मित्रांना मनापासून संदेश आहे। सर्जनशील व्हा, प्रयोग करण्यास घाबरू नका। नवीन कोन, नवीन दृष्टी, नवीन शैली हेच तुमचं वैशिष्ट्य ठरेल। सर्जनशीलता ही तुमची सही आहे, तिला चमकू द्या। व्यवसाय वाढवा। छायाचित्रण ही केवळ कला नाही, ती एक वाढणारी उद्योग क्षेत्र आहे। लग्न समारंभ, कार्यक्रम, फॅशन, प्रवास, उत्पादन छायाचित्रण, सोशल मीडियासाठी कंटेंट संधी अमर्याद आहेत। आपली कौशल्ये बाजारात आणा, नेटवर्क तयार करा आणि स्वतःचा ब्रँड घडवा। शिकत रहा, तंत्रज्ञान रोज बदलत आहे। ड्रोन, एडिटिंग सॉफ्टवेअर, AI साधने, छायाचित्रणाची दुनिया झपाट्याने प्रगत होत आहे। शिकत रहा, कौशल्ये वाढवत रहा। खरा कलाकार कधीही विद्यार्थी होणं थांबवत नाही। स्वविकास करा। छायाचित्रण ही आत्मविकासाची ही कला आहे। ते शिकवते संयम, निरीक्षणशक्ती आणि जागरूकता। प्रत्येक क्लिकमुळे आपण जग वेगळ्या नजरेने पाहतो। या कलेचा वापर केवळ उपजीविकेसाठीच नव्हे, तर व्यक्तिमत्व घडवण्यासाठी करा। आज झालेल्या फोटो स्क्रीनिंगचा परिणाम अविस्मरणीय होता। अनेकांनी कबूल केलं की छायाचित्रांनी त्यांना आतून हलवलं। काहींनी त्यांना बालपणाची आठवण करून दिली, काहींनी निसर्गाच्या उपचारशक्तीची जाणीव करून दिली, तर काहींनी सर्वसामान्यांच्या संघर्षाची जाणीव करून दिली। एक वृद्ध शेतकरी उन्हात शेतात काम करतानाचा फोटो पाहून सभागृह उभं राहिलं। तो फक्त फोटो नव्हता, तो होता मेहनत, जिद्द आणि मानवतेचं प्रतीक। तर दुसरा फोटो एका मुलाच्या हातातला छोटा दिवा,
दिवाळीतला तो क्षण सगळ्यांच्या मनाला उजळून गेला. मित्रांनो, अशा छायाचित्रांना आपण केवळ कला म्हणू शकत नाही, ती म्हणजे पिक्सेल्स मधली प्रेरणा आहे. आज आपण सोलापूरमध्ये फोटोग्राफी वेलफेअर असोसिएशन सोबत विश्व छायाचित्रण दिन 2025 साजरा करताना एक गोष्ट शिकून घ्या. छायाचित्र काढलं जात नाही, ते निर्मिलं जातं. सर्व छायाचित्रकारांनो, तुमचा कॅमेरा हा तुमचा ब्रश आहे, जग ही तुमची कॅनव्हास आहे आणि प्रत्येक छायाचित्र हे पिढ्यानपिढ्यांना प्रेरणा देणारं चित्र आहे. म्हणून धाडस करा, सर्जनशील व्हा आणि तुमची छायाचित्रे शब्दांपेक्षा मोठी बोलू द्या. सकारात्मकता, सौंदर्य आणि जागरूकता या कलाद्वारे जगभर पोचवा. लक्षात ठेवा, छायाचित्रणाचा प्रवास हा तुमच्या आत्मविकासाचा प्रवासही आहे. प्रिय मित्रांनो, मला खात्री आहे की आजचा हा सोहळा तुम्हालाही तितकीच प्रेरणा देऊन गेला आहे. जर तुम्हालाही वाटत असेल की छायाचित्रणाने जग बदलू शकते, तर या संदेशाला पुढे नेण्यास माझ्यासोबत जोडा. कृपया माझं चॅनल ग्यान्स फुटप्रिंट्स सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा, विशेषतः तुमच्या छायाचित्रकार मित्रांसोबत. चला एकत्र मिळून सर्जनशील विचारांचं, प्रेरणादायी कलेचं कुटुंब उभं करूया. लक्षात ठेवा, तुमचं एक सबस्क्रिप्शन म्हणजे फक्त माझ्यासाठी साथ नव्हे, तर अशा अनेक प्रेरणादायी कथा जगापर्यंत पोहोचवण्याचं बळ आहे. हीच होती आजची खास सफर ग्यान्स फुटप्रिंट्स कडून. प्रेम, प्रकाश आणि प्रेरणेसह आपण सगळ्यांना विश्व छायाचित्रण दिन 2025 च्या हार्दिक शुभेच्छा.